मसने काय खेळला त्या क्वालिफायर मॅच मध्ये साई. खरं तर या शेलू गावची फलंदाजीची ओळख अर्थातच साई आणि तोच मैदानात दाखल झालाय आणि त्यांच्या विरोधात मात्र एएस टायटन हा संघ. अनिकेत भगत कुठे असतील तर त्याने त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. चार चार षटक 4 गोलंदाज. पहिली ओव्हर पॉवर प्ले असेल. 4 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज वापरायचे तुम्हाला हे लक्षात असू द्या. चला फास्ट चला आतमध्ये. 6:15 वाजता अंधार होतो. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी साई मसने आणि त्याच्या साथीला गेलाय तो यश तरे. अभिरिशा इलेक्ट्रिकल्स या संघाकडून आणि त्यांच्या विरोधात एएस टायटन या संघाचे मालक आहेत. संघ मालक अख्तरजी पठाण, संतोष जाधव आणि संतोषजी शंकरजी शेट्टे या सर्वांचं देखील स्वागत आहे. 4 ओव्हरची मॅच. 4 गोलंदाज आणि 1 पॉवर प्लेची ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला साई मसने. रोहन हो पहिलाच बॉल कव्हर्स मधून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता चेंडू. लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतोय. सिंगल रन. धावसंख्येचा श्री गणेश अभिरिशा इलेक्ट्रिकल्स या टीमसाठी ही पहिली सेमीफायनल आहे. उपांत्य फेरीची पहिली लढत तुमच्या समोर संपन्न होते. टॉस जिंकला तो अभिरिशा इलेक्ट्रिकल्स या टीमने आणि टॉस जिंकून धाडसी निर्णय बॅटिंग त्याने स्वीकारले. रोहन शेलार पहिलं षटक घेऊन आलाय. जास्त वेळ घेऊ नका. वेळेत अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला सामने पार पाडायचे. शेलू प्रीमियर लीग पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी वॉशिंग मशीन देण्यात येईल. 10,000 रुपयांची नकद इनामी राशी. हो निर्धाव चेंडूची सांगता. स्लॉग हिट मारण्याचा प्रयत्न होता यश तरेचा. 4 ओव्हरमध्ये किमान 50 धावा तर कराव्याच लागतील. बॅटिंग स्वीकारले अभिरिशा इलेक्ट्रिकल्स या टीमने. रोहन शेलार चांगली गोलंदाजी करतोय. एकच धाव. हो लॉफ्ट केलाय. मिडॉनचा प्लेयर अगोदर थांबला आणि आता दूरवरून झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. खराब फिल्डिंग. अगोदर थांबला त्यानंतर कॅच साठी गेला. समोरचा फिल्डर आला त्याच्या अगोदर झेल घेण्याचा प्रयत्न आणि शेवटी झेल सोडला. स्वतःवरती नाराज असेल फिल्डर.
कारण यशचा हा झेल होता, महत्त्वाचा खेळाडू ओपनिंग पेअर आहे या टीमची, साई मसने आणि त्याचबरोबर यश तरे. धमाल कमाल असं आयोजन या शिलो प्रीमियर लीगचं. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा चालू आहे. अभिरिशा इलेक्ट्रिकल्स वर्सेस AS टायटन्स. खूपच बाहेर या चेंडू, पंच इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव मात्र जोडली जाईल. धाव फलक येते आता सध्या 4. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. वॉशिंग मशीन आहे सिरीजला. 10,000 रुपये नकद इनामी रक्कम आहे. काय बात आहे यार, असं गावच्या प्रीमियर लीगमध्ये खरोखरच कुठे एवढी पारितोषिकं भेटत नसतील. खरे तर ही स्पर्धा अविरतपणे पुढे चालू राहिली पाहिजे. जे नवनवीन खेळाडू त्यांनाही पारितोषिकं मिळतील. 4 धावा धावफलकावर. फटका फसलाय, बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल घेतोय. जय शेलारने झेल टिपलाय. फलंदाज बाद यश तरे. जोडी सध्या मैदानात. एका बाजूने साई मसने हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्ट्राईकच राहिला या संपूर्ण ओव्हरमध्ये साई मसने. खरं तर हे पॉवर प्लेचं षटक होतं. तुमचा विस्फोटक फलंदाज, महत्त्वाचा फलंदाज साई मसनेला जास्त स्ट्राईक द्यायला हवी होती, परंतु पहिल्या बॉलवरती सिंगल घेतल्यानंतर मात्र हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिला. आणि आता शेवटचा बॉल आहे, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी केली रोहन शेलारने. धावा दिल्यात अवघ्या 4. एक विकेट त्याने मात्र घेतलेली आहे. कमालीची गोलंदाजी. 4 ओव्हरची मॅच आहे. उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनल फर्स्ट. झाडू शॉट पाहायला मिळाला असता, परंतु इथे व्हाईट बॉल. निर्धाव, चेंडूची सांगता झालेली नाही. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. धाव फलक येते मात्र आता 5. चांगली सुरुवात मात्र केली यस टायटन्स या टीमने. ही नॉकआउट स्टेज आहे, ते तुम्ही जिंकाल तर फायनलला पोचाल, अन्यथा तुम्हाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. परंतु तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 आहे, चतुर्थचं 25,000. उडवलाय बॉल कव्हर्सला आणि ते वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या अभिरिशा इलेक्ट्रिकल्स टीमची 1 बाद 9. थँक्यू. पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आला. धावा झाल्या त्या मात्र 9. साई मसनेला फक्त एक चेंडू खेळायला मिळाला, तो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा. आता नवीन गोलंदाज प्रभात शेलार दुसऱ्या षटकासाठी मात्र इथे दाखल झालाय. 9 धावा, 1 विकेट. करंट रन रेट. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेच चालू करा. सेकंड सेमीफायनलचा टॉसही इनिंग ब्रेकमध्ये मात्र करू. हे चारही संघ बक्षीस पात्र ठरलेत. आता प्रत्येकाला पारितोषिके, ट्रॉफी देखील आहे आकर्षक. प्रभात माफी असावी हो. स्विच केलाय, कमालीचा फटका.
साई मसनेच्या बॅटमधून सीमारेषा पार, स्वीपर कव्हरला चौकार. साई मसनेचं असं रूप फार कमी वेळा पाहायला मिळतं. स्विच करून त्याने हा फटका खेचला. चौकार. धावसंख्या ती मात्र 13. 13 लॉस ऑफ 1. प्रभात हो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. टॉसअप झाला हा चेंडू. थोडी अतिरिक्त उसळी मिळाली या चेंडूवरती प्रभातला. खरं तर शेलू, चांदई, त्याचबरोबरीने वडवली, कडाव, डिकसळ हे असे काही संघ होते. कळंबोली देखील त्यांच्यामध्ये. या टीम मधला एक वेगळा संघर्ष असायचा. हो, पुन्हा तोच प्रयत्न होता. मोहाची वाडी देखील. परंतु त्यानंतर नेरळ टीम मध्ये अनेक भाग तयार झाले. पुढे काय झालं ते सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु वंजारपाड्याचं मैदान आणि शेलू विरोधात चांदई याची क्रेज काही वेगळीच असायची. एका बाजूने शांताराम खेळायचा आणि दुसऱ्या बाजूने साई. मजा यायची. आता खेळाडू मात्र इथे बदललेत, परंतु मला असं वाटते ती टशन अजूनही असेल तशीच. 14 वरती 1. साई मसने 6 वरती खेळतोय. चांगली गोलंदाजी प्रभात कडून. सेमीफायनलची लढत चालू आहे. निर्धाव चेंडूची सांगता करतोय प्रभात. प्रभात शेलार. 10 संघ या स्पर्धेत खेळले. आता या दोन संघादरम्यान पहिली सेमीफायनल चालू आहे. अविरिशा इलेक्ट्रिकल्स वर्सेस एस टायटन्स या दोन संघादरम्यान. बॅटिंग करते अविरिशा इलेक्ट्रिकल्स. हो, पाठलाग केला होता या चेंडूचा. कदाचित हा व्हाईट बॉल असावा. पंच इशारा देखील करतात. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. अतिरिक्त धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते आता 15 वरती. मगाशी देखील उल्लेख केला की असं पारितोषिक मोठमोठ्या टोर्नामेंट मध्ये देखील पाहायला मिळत नाही. वॉशिंग मशीन आहे आणि 10,000 रुपये डायरेक्ट नकद आहेत प्लेअर ऑफ द टोर्नामेंटला. नाही तर बाईक असली तर 15,000 काढून घेतात रजिस्ट्रेशनला. तो एक टेन्शन वेगळा असतो. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु क्लीन बॉल केले प्रभातने. विकेट घेतले. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो राजू तरे. 15 वरती 2. दुसरा षटक प्रभात. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर 9. प्रभात शेलारने फक्त धावा दिल्या 6. एक विकेट त्याने घेतली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सेमीफायनलचा पहिला हा सामना चालू आहे आणि अविरिशा इलेक्ट्रिकल्स टीमची धावसंख्या ती 2 बाद 15. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील चांगली पारितोषिक आहेत. कृष्णाजी बोराडे यांच्या वतीने ती देण्यात आलेली आहेत. त्यांचेही मनापासून आभार. शिवाजी शेठ खारी क्रीडांगण. बेस्ट बॅटर साठी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी प्रेम मसने यांच्या वतीने शूज देखील देण्यात आलेले आहेत. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतोय. ही जी पारितोषिक आहेत देणाऱ्यांचे मनपूर्वक आभार. सरप्राईज 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 असं टाकलं होतं, परंतु सरप्राईज खरोखरच भलं मोठं दिलंय आणि शेलू म्हटल्यानंतर अशा गोष्टी नक्कीच पाहायला मिळतात, यात शंका नाही. दोन ओव्हर धावा झाल्यात त्या मात्र 15. अविरिशा इलेक्ट्रिकल्स थोडं बाकफुटला आहेत, परंतु नक्कीच मुसंडी मारेल. मैदानात अद्यापही साई मसने म्हणजे नक्की धावा येतील, त्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही.
2017ला मी पहिल्यांदा आलेलो इथे शेलू प्रीमियर लीगला. हा 2017ला मला असं वाटतं पहिलेच पर्व होतं शेलू प्रीमियर लीगचं, पहिलेच असेल. निखिल वाकळे देखील होता तेव्हा, त्याला शेवटचा दिवसही दिला होता. मला असं वाटतं कॉमेंट्री करायला एक मध्येच मी दिवस देऊन आलो होतो. आणि त्या प्रीमियर लीगमध्ये त्या पहिल्या पर्वात पहिला किंवा दुसरा काही असेल, परंतु 2017ला जो एक छानसा फोटो काढलेला तो अजूनही माझ्याकडे. कोणी काढलेला काय ठाऊक नाही, परंतु त्याचे आभार. कृष्णाने काढलेला, क्या बात आहे, धन्यवाद. अजूनही तो माझ्या प्रोफाईल वरती आहे फोटो. तिसरं षटक गणेश. ओ साईने आक्रमण केलंय. साई के पास सबुरी नाहीये, हा आक्रमक वाला साई आहे, षटकार ठोकतोय. कडून षटकार. आणि यानंतरची मॅच असेल शिवज्ञ 11 विपक्ष रॉयल रायगड. दोन्ही टीम कॅप्टन आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. षटकार आलाय साई मसनेच्या बॅटमधून. तुम्ही या खेळाडूला शांत ठेवू शकत नाही. एक तर साईची विकेट घ्या, अन्यथा मार खा. एक जबरदस्त फटकेबाजी करणारा हा बॅटर आहे साई. षटकार नुकताच त्याचा गणेशच्या विरोधात त्याने खेचलाय. आय थिंक विकेट कीपर मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत, काही फेरबदल फिल्डिंग मध्ये. साईची विकेट त्यांना हवी आहे. साई जर का बरसला तर या धावां मोठ्या संख्येने तो उभारू शकतो. केटीसी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनल वरती मात्र ही स्पर्धा संपन्न होते लाईव्ह. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय. लॉंग ऑफचा फिल्डर कॅच खाली. इट्स अ बिग विकेट, इट्स रिअली बिग विकेट. साई मसने मात्र इथे बाद. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. शिवज्ञ 11 टीमचा कॅप्टन हा यश कुमार आहे. टॉस आपण करून घेतोय. अभयजी खारीक यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण इथे करतोय. सेमीफायनल नंबर 2 चा शिवज्ञ 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र रॉयल रायगड. भावेश कुंभार विरोधात कुमार पाटील. अभयजी खारीक साहेब टॉस करतायत आणि टॉस रॉयल रायगडने जिंकलाय. टॉस जिंकलाय भावेश. निर्णय आपला. ओके, 2 मिनिटांचा अवधी घ्या आणि लवकर निर्णय सांगा. रॉयल रायगडच्या सर्व टीम्स मेंबर्सला विनंती आहे, प्लेयर्सला, की डीजे जिथे आहे तिथे आपण या. सन्माननीय सुरेशजी जाधव साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. चला मॅच फलंदाज पाठवा. 4 ओव्हर 44 करायचे. 4 ओव्हर 44 धावांचा पाठलाग करायचे आणि प्रभात शेलार यांच्यासाठी पारितोषिक आले. प्रभात शेलार यांच्या प्रत्येक षटकार चौकारासाठी
रोशन डांगरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. सागरसाठी पण पारितोषिक आहे का? नाही. ओके ठीक आहे, थांबले. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. हे पहिलं षटक साईला चांगलं टाकावं लागेल, कारण मला आठवतंय रोहन शेलारने पहिलं षटक टाकलं होतं, फक्त 9च दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात परेशने कमाल केली होती. 4 ओव्हर 44 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हे दुसरं सत्र मात्र इथे मार्गस्थ आहे. सेमीफायनल नंबर 1. सर्वांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. शेलू प्रीमियर लीग. एस टायटन्स आणि त्यांच्या विरोधात 2 हात करतोय तो अबिरिशा इलेक्ट्रिकल्स. 10 पॉइंट. आयसलेट 11. स्ट्रायकिंग एंडला आहे तो रोहन शेलार. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो शोएब. आणि बॉलिंगसाठी येतो साई मसने. हो, पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर आहे वाडिश लॉंगॉनला फक्त सिंगल रन. हा रॉयल रायगड्सने फिल्डिंग घेतलेली आहे. बॅटिंग करायची शिवज्ञ 11ला. मी विनंती करतोय, ज्यांनी आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सिरीजसाठी 10,000 रुपयांची कॅश प्राइज दिलेली आहे, रामदासजी शेकटे साहेब आणि गणेशजी भोईर साहेब, आपणास विनंती, आपण मंचावरती या. चांगली गोलंदाजी साई मसनेकडून. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी कृष्णा बोराडे यांच्या वतीने पारितोषिक आहेत, गिफ्ट हॅम्पर. आणि मला असं वाटतं प्रेम मसने यांनी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी शूज दिलेले आहेत. अरविंदजी शेकटे यांच्या वतीने सर्व बॉल्स आम्हाला मिळाले, त्यांचंही मनापासून आभार. स्वामी आश्रय यांच्या वतीने 3य क्रमांक. निलेश कोलेकर यांच्या वतीने 4थ क्रमांक. टॉपेज घेऊन उलटा धावतोय क्षेत्ररक्षक. हो, जजमेंट चांगलं होतं, परंतु शेवटी ते झेल सुटलाय. 2 धावा. तिसरीसाठी पलटला फक्त 2. आणि या दुहेरीने धावफलक 3. निलेशजी कोलेकर यांचा 4थ क्रमांक पुरस्कृत केलाय त्यांनी. जयंतीबाई, क्या बात आहे, यांनी यूट्यूब लाईव्हचे थेट प्रक्षेपण आम्हाला दिलंय. पूनम अक्का यांनी तब्बल 5100 आम्हाला मदत केलेली आहे. किस्मत किराणा स्टोअरचे देखील आभार. अश्विन मसने यांनी 5000 रुपयाची देणगी आम्हाला दिले. प्रेम मारुती मसने यांनी बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डरसाठी शूज दिलेत. हो, चांगला चेंडू साई मसनेकडून. पांडुरंगजी पाटील साहेबांचे आभार, त्यांनी 5000 रुपयाची देणगी आम्हाला दिले. किरण शेकटे ग्राउंडसाठी विशेष सहकार्य. राजू डांगरे यांच्या वतीने देखील ग्राउंडसाठी विशेष सहकार्य. कृष्णा मसने यांनी तर ग्राउंडची सुंदर आखणी केलेली आहे. सुरेश जाधव साहेब त्यांनी देखील 5000 रुपयाची देणगी आम्हाला दिले. आदिनाथ कन्स्ट्रक्शनने देखील 5000 रुपयाची देणगी दिले. शिवगंगा वॉटर सप्लायर्स अक्षय खारीक यांनी पाण्याची सेवा आम्हाला केली आहे. सिंगल रन असेल, माफी असावी. अभयजी खारीक साहेबांनी आम्हाला शिवगंगा वॉटर सप्लायचे यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करून दिले. गणेश राणे साहेब, तुमचेही आभार. छान मंडप डेकोरेटर्स. आणि हर्षद सोनामने, आपलेही मनपूर्वक आभार. या सर्वांना विनंती आहे की आपण हर्षल सोनावळे हो पूल केलाय साईच्या विरोधात. चांगला स्ट्रोक रोहनच्या बॅटमधून. चौकार. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. बॉल धावा करायचे त्या 36.
शोएब पठाण आणि रोहनने मात्र एक चौकार मारला साई मसनेच्या विरोधात. पूलचा फटका. सेकंड ओव्हरमध्ये यश तरे. हो, वेगवान चेंडू यश तरेचा. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. सेकंड सेमीफायनलचा देखील टॉस झालाय. रॉयल रायगड टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. शिवाज्ञा 11 टीमला बॅटिंग करायची आहे, परंतु 17 चेंडू 36 ची गरज. हो, फुल टॉस समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे संतोष त्या ठिकाणी आणि चांगला झेल टिपतोय. फलंदाज बाद होईल शोएब पठाण. फुल टॉस बॉल वरती फलंदाज बाद झाला तो शोएब पठाण. 8 वरती 1. विकेट गेले खात्यामध्ये गोलंदाज यश तरेच्या. प्रभात आलाय आणि प्रभातच्या प्रत्येक षटकारासाठी चौकारासाठी रोशन डांगरे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. क्या बात आहे. भलं मोठं पारितोषिक. लाख मोलाची स्पर्धा संपन्न होते. शेलू प्रीमियर लीग अंतिम दिवस, पहिली सेमीफायनल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हर्स मधून बॉल चाललाय आणि पुन्हा एकदा खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. 2 धावा. तिसरीसाठी पलटत होता. मी विनंती करतोय आदरणीय रामदासजी शेट्टे साहेब, आदरणीय गणेशजी बोरी साहेब, आदरणीय कृष्णाजी बोराडे, आदरणीय अरविंदजी शेट्टे साहेब आणि सन्माननीय ॲडव्होकेट अश्विनजी मसने साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आम्ही या मंचावरती करतोय. 15 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज. प्रभातला एक चांगली इनिंग साकारावी लागेल यश टायटन्सला जिंकून द्यायचं असेल तर. चांगली गोलंदाजी यश तरे सध्याच्या घडीला करतोय. हो, कव्हर्सला मारलाय. खडे खडे अडू शकणार नाही क्षेत्ररक्षक. बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा. चेंडू द्या त्वरित. डीप कव्हरला मात्र चौकार मारला आणि या चौकाराने धावफलक झाले ते 14 बॉल. विजयासाठी आता 30 धावा करायचेत. संतोष मामाचं गाणं थोडा उशिरानं लागलं. अगोदर लागलं असं तर परफेक्ट टायमिंग होता, कारण मगाशी संतोषने कॅच घेतली होती. फायनलच्या अंतिम पडावाकडे आता आपण मार्गस्थ होत आहोत. चौदा चेंडू. हो, बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. अंपायर, अगोदरच्या चेंडूवरती षटकार की चौकार तुम्ही इशारा दिलाय? चौका. यस. हो, पुन्हा स्वीपर कव्हरला मारलाय. काय फलंदाजी करतोय प्रभात शेलार. पारितोषिक रोशन डांगरे साहेब तयारीत ठेवा, कारण प्रत्येक चौकाराला षटकाराला तुमच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रभात शेलारला चौकार मारतोय प्रभात. षटकाराला आहे का?
आणि आता 12 चेंडू 26 धावांची गरज. डांगरे साहेब पारितोषिक कशाला आहे? षटकाराला का? ओके. बारा चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण सध्या तुम्ही अनुभवता या क्रीडांगणावरती शेलू प्रीमियर लीग. 12 बॉल 26. सामना आता टर्न करण्याचं काम आपल्या बाजूने करतोय तो प्रभात शेलार. रोहन शेलार देखील त्याच्या साथीला. दोन्ही शेलार बंधू. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहा. अभिर्षा इलेक्ट्रिकल्स संघाचे पुरस्कर्ते अविनाशजी तरे. एक उत्तम निवेदक देखील आहेत, उत्तम तेवढे उद्योजक देखील आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एस टायटन, अख्तर पठाण, शंकरजी शेट्टे आणि संतोषजी जाधव साहेब. चला मॅच चालू करा. 12 बॉल धावा करायचे त्या 26. बॉलिंग साठी आलाय संतोष. संतोषला बराचसा अनुभव आहे. पाहूया त्या अनुभवाच्या जोरावरती त्याला धावा रोखाव्या लागतील. प्रेक्षकांचं अगदी उदंड प्रतिसाद, ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभलाय या स्पर्धेला. पहा चहू बाजूने पहा प्रेक्षक आहेत. शेलू म्हटल्यानंतर एक जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 12 चेंडू 26 ची गरज. संतोष ज्याने एक नुकताच चांगला झेल घेतला होता तो सज्ज झालाय. समोर असेल रोहन शेलार. 13 ची सरासरी विजयासाठी. एस टायटन संघाला विजयासाठी 12 बॉल 26 करायचे. वाढव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय संतोषने. उंचपुरा गोलंदाज आहे. जेवढे निर्धाव चेंडू टाकेल तेवढा दबाव वाढेल बॅटिंग करणारे एस टायटन या संघावर. कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. हा पायदान असा आहे की जिथे तुम्ही जिंकलात तर फायनल. तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील 25-25 हजारांचं आहे. पारितोषिक विजेते तर हे नक्कीच आहेत. 11 बॉल 26. हो चांगला चेंडू संतोष कडून. राईट आर्म राऊंड द विकेटने संतोष चांगली गोलंदाजी करतोय. आता नक्कीच जे पॅकर आहेत अविनाश तरे नक्कीच म्हणत असतील जिवलग जीवाचा आहे संतोष. त्याची बॉलिंग जर का चांगली झाली तर कमबॅक होऊ शकतो अभिर्षा इलेक्ट्रिकल संघाचा. 10 बॉल 26. रोहन शेलार समोर संतोष. हो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. आता समीकरण 10 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे ते 25 धावांची. अंतर सोपं आहे, अंतर एवढं मोठं नाहीये कारण क्रीडांगणाची परिसीमा सध्याचं बदलतं क्रिकेट जे फलंदाजांच्या फेवरमध्ये. अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला या 10 बॉल 26 मोठ्या नाही आहेत परंतु थांबवलं तर संतोष काम करू शकतो चांगलं. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉल वेगाने चाललाय सीमारेषा पार. रोहन शेलारच्या बॅटमधून नटराज स्टाईल चौकार. नऊ चेंडू आणि आता 21 धावांची गरज. 23 धावा झालेल्या आहेत. रोहन शेलारच्या बॅटमधून आज चौकार पाहायला मिळाला. हा कलात्मक फटका होता. पायात टाकलेला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला स्वीप केला. परफेक्ट स्वीप चौकार. 23 वरती 1. बॅटची कडा आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त. संतोषने काम केले तमाम फलंदाज रोहन शेलारचं.
पुढे येऊन स्टेप आउट होऊन मारलेला हा फटका होता. एका धावेखेरीज मात्र जास्त काही मिळणार नाही. खातं उघडलंय स्वतःचं परेशने. सिंगल रन, धावसंख्या 24 आणि आता विजयासाठी गरज आहे 20 धावांची. 7 चेंडू 20. हा महत्वाचा चेंडू. चांगलं षटक टाकले संतोषने. एकच बाउंड्री आले परंतु समोर येतो प्रभात ज्याने आक्रमण केलंय. हा महत्वाचा चेंडू आहे प्रभात समोर. हो, प्रभातला मिस केलंय. अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी त्याचाच विजय नक्की होतो. आणि इथे हे षटक मात्र जिंकलंय. हे षटक चांगलं टाकलंय गोलंदाज संतोष मसनेने. फार कमी धावा दिल्या आणि आता सामना वळवलाय तो मात्र अविरशा इलेक्ट्रिकल्स टीमच्या बाजूने. 6 बॉल विजयासाठी एस टायटन टीमला करायचे त्या मात्र 20 धावा. 6 चेंडू 20 ची गरज. सहा चेंडू 20 धावांची गरज. हॅलो, चला मॅच चालू करा त्वरित, जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर एक सेमीफायनल बाकी आहे, एक फायनल बाकी आहे. ती देखील 4 ओव्हरचीच असेल सेमीफायनल. 6 चेंडू विजयासाठी मात्र 20 धावांची गरज. सेकंड सेमीफायनललाही सुरुवात होईल. कुमार पाटील तुमच्या संघाला तयार ठेवा. मयूरजी डुकरे साहेबांचा संघ आहे शिवज्ञ 11. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रायगड रॉयल्स, रॉयल रायगड. ओके, थँक्यू डीजे मास्टर फॉर करेक्ट मी. 6 चेंडू 20. चला मॅच चालू करा लवकर. राजू तरे शेवटच्या षटकात आलाय. मला या शेलूची मगाशी देखील मी म्हटलं की एक मॅच आठवते राणाल विरोधात वाकळण या दोन संघादरम्यान. खरं तर 19 धावांची गरज होती. 6 बॉल कंपल्सरी चेसिंग होते. 3 बॉल 3 षटकार मारले राणालच्या पठ्ठ्याने परंतु 3 बॉल 1 करू दिली नव्हती ती ऋषी भोईरने. ऑफ ब्रेक. बऱ्याच आठवणी आहेत शेलूच्या. जसा जसा वेळ पुढे जाईल तस तसं अगदी आपण नक्कीच 6 बॉल 20 करायचे. शेवटच्या षटकात आलाय तो मात्र राजू तरे. पाहूया धावा वाचवतोय. हो, समोर मारलाय परेशच्या बॅट मधून धमाका षटकार. 6 धावा. 5 बॉल आता 14 ची गरज. विजयासाठी 14 धावांची गरज. काय सामना रंगतोय, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी अविरशा इलेक्ट्रिकल्स कडे तर कधी एस टायटन कडे. परंतु टायटनला हे चॅम्पियनशिप जिंकायची असेल तर असंच आक्रमण करावं लागेल ते परेशला. परेश शेकटे आसमान दाखवले राजू तरेला. आता 5 बॉल 14 कंपल्सरी चेसिंग. हो, लोअर फुल टॉस दे घुमा के परंतु इथे फटका फसलाय आणि झेल देखील सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. आणि झेल कोणाकडून सुटलाय? संतोष कडून, ज्याने तिसरं षटक चांगलं टाकलं होतं. 5 चेंडू आणि आता 4 चेंडू आणि आता विजयासाठी 13 धावांची गरज. सकाळच्या 17 मध्ये देखील असाच एक सामना रंगला होता परंतु तेव्हा विकेट गेले होते. आता हो, चांगला चेंडू, खरोखरच चांगला चेंडू टाकलाय राजू तरेने या क्रुशियल मोमेंटला. सामना आवडलाय काय? ही शेलूची ओळख आहे. शेलूमध्ये क्रिकेट गुणवत्ता ठासून भरलेली आहे. आता 3 चेंडू 13 धावा. 3-13 कोणाचे वाजणार? अविरशा इलेक्ट्रिकल्स की मात्र एस टायटन्स? कोण विजय होईल? राजू तरे बॉलिंग करतोय. 3 चेंडू 13. प्रभात समोर.
हो फटका इथे नक्कीच फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि ते लॉंग ऑफच्या फिल्डरने झेल टिपलाय. प्रभात बाद, मोठा धक्का एस टायटन संघाला. क्या बात आहे, काय सामने रंगतायत आज या शेलू प्रीमियर लीग मध्ये. 2 चेंडू 13 धावांची गरज. प्रभात चांगला खेळला परंतु झेल टिपल्यानंतरचा जल्लोष पहा साईचा. कारण त्याला ठाऊक आहे ही कॅच महत्वाची होती, हा प्लेअर महत्वाचा आहे. कोण पोहोचेल फायनलला? नवीन फलंदाज कृष्णा. 2 चेंडू 13. गोलंदाजाने चुकी केली तर याच मॅच मध्ये काही ना काहीतरी, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हो फसवलंय राजू तरेने आणि इथे आता हा सामना सपशेल झुकलाय अविरिशा इलेक्ट्रिकल्स अविनाजी तरे साहेबांच्या संघाकडे. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. एक चेंडू आणि आता विजयासाठी, आणि ते विजयी झाला अविनाश तरे यांचा अविरिशा इलेक्ट्रिकल्स 10 पॉइंट आइसलेट 21. हा संघ जाऊन पोहोचलाय शेलू प्रीमियर लीगच्या थेट फायनल मध्ये. विजयाचा जल्लोष करत असताना त्यांचे पाठीराखे. अभिनंदन. सन्माननीय संतोषजी जाधव साहेबांना विनंती की आपण मंचावरती या. फायनल मध्ये जाणारा पहिला संघ अविरिशा इलेक्ट्रिकल्स 10 पॉइंट, आणि या विजयाचा शिल्पकार ठरलाय तो मात्र राजू तरे, ज्यांनी शेवटी येऊन कमालीची बॅटिंग केली आणि शेवटचं षटक निर्णायक देखील चांगलं टाकलं. एक विकेट देखील त्याने घेतला. राजू तरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. राजूला मंचावरती आमंत्रित करूया.